लातूर जिल्ह्यातील नांदगावात विश्वशांतीचे जनक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा सोहळा उत्साहात संपन्न. चाकूर तालुक्यातल्या नांदगाव येथील संघर्ष योग मंडळाच्या वतीने घेण्यात आला हा कार्यक्रम. नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. विश्वशांती गुरु गौतम बुद्ध व समतेचे महानायक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या नांदगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गावातील बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहकार्यातून करण्यात आला हा कार्यक्रम. कार्यक्रमाचा प्रारंभ ठीक सकाळी 10 वाजता अश्वरूढ रथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची मिरवणूक संपूर्ण नांदगाव परिसरातून काढण्यात आली. फुलांचा वर्षाव करत बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामीचा गजर करत आम्रपाली बौद्धविहारापर्यंत या मिरवणुकीचे संचालन करण्यात आले. आम्रपाली बौद्धविहारात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बौद्ध भिक्खू महाथेरो भंते सोनू तर भंते महावंश राहुल यांच्या हस्ते विविध पूजा आणि पंचशील ग्रहण करून करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा संघटक प्राध्यापक बापू गायकवाड साहेब, गौतम बनसोडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर बापू गायकवाड साहेब, सिद्धार्थ कांबळे व गौतम बनसोडे साहेब यांचे स्वागत संघर्ष योग मंडळाच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले. बापू गायकवाड साहेब, गौतम कांबळे, गौतम बनसोडे, सिद्धार्थ कांबळे यांनी बौद्ध धर्मावर आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले आहे. तर यावेळी समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात भिक्खू महाविरोधी यांनी बुद्ध चरित्र, बुद्धाने समाजाला दिलेला संदेश आणि मानवाने आपल्या जीवनात त्यांचे आचरण केल्याने जीवन सुखी कसे बनते याची सखोल माहिती प्रवचनातून व मार्गदर्शनातून उपस्थित जनसमुदायाला दिली. या कार्यक्रमाच्या शेवटी भिक्खू संघास नांदगावचे सरपंच मारुती कांबळे आणि त्यांचे सहकारी बौद्ध उपासक यांनी शिवर प्रदान केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व समारोप आभार प्रदर्शन राजेश भालराव यांनी केले आहे. भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या या पवित्र कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच आहे. भगवान बुद्ध हे केवळ एकाच धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर संपूर्ण मानवतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महान तत्त्वज्ञ होते. त्यांनी संपूर्ण जगाला शिकवले की माणसाने जात, धर्म, श्रीमंत किंवा गरीब यावरून भेदभाव करू नये. प्रत्येक माणूस समान आहे. त्यांनी सर्वांना सांगितले की आपण कोणाशीही भेदभाव करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या धम्माला स्वीकार केला. चला तिकडे बोला, तिकडे इथं बोलू नका. आपण उपस्थित आहोत आणि तो जो सोहळा आहे पूज्य बनते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आताच पार पडलेला आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि या उद्घोषामध्ये आता आजचा हा कार्यक्रम मूर्ती प्रतिष्ठापनेचा या ठिकाणी पार पडलेला आहे. बंधूंनो, भगवान बुद्धांनी या जगाला शांती, करुणा आणि मानवतेचा मार्ग दाखवला आणि याच भारताच्या भूमीत ठरवून गेलेला बौद्ध धम्म, तो सत्य धम्म आपल्याला शोधून 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमीवर ऐतिहासिक क्रांती घडवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाच्या प्रकाशाकडे नेले. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ जगण्याचाच अधिकार दिला नाही, तर समाजामध्ये ताठपणाने आणि स्वाभिमानाने कसे जगावे याचेही शिक्षण आपल्याला त्यांच्या धर्मामध्ये दिलेलं आहे. आज आपण विहारामध्ये केवळ मूर्तीची स्थापना केलेली नाही, तर त्या बाबासाहेबांच्या तथागतांच्या विचारांची, प्रज्ञेची आणि करुणेची पुनर्रचना आपल्या मनात होती आहे. हे विहार केवळ एक इमारत नसून तर येणाऱ्या पिढ्यांसाठी संस्कार केंद्र आणि ऊर्जेचा महास्रोत ठरणार आहे. आणि त्या
दिशेनं आपली वाटचाल आणि त्या पद्धतीचं आचरण आपल्या सर्वांकडून अपेक्षित त्या सगळ्यांना आहे. या सोहळ्याला आजच्या या सोहळ्याला अधिक मंगलमय करण्यासाठी आपल्यामध्ये पूजनीय भिक्खू संघांची वंदनीय उपस्थिती लाभलेली आहे. त्याच्यामध्ये पूज्य भिक्खू महावीर खेरू संस्थापक सचिव धम्मदेश संदेश ट्रस्ट काळेगाव तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ. त्यानंतर लातूरचे पयानंदजी येणार होते पण त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे आले नाही. त्यानंतर भंते सोनुत्तर आणि भंते महावंश यांचंही आपल्याला यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज सकाळी ध्वजारोहण झालं, धम्मरॅली उत्साहात पार पडली. त्यानंतर भिक्खू संघास भोजनदान झालं, आपल्या सर्वांचाही नाश्ता झाला आणि मूर्ती स्थापनेचाही सोहळा पार पडलेला आहे. आता यासोबतच आजच्या या मंगल प्रसंगी रात्रीही आपलं वैचारिक प्रबोधन गीताद्वारे करण्यासाठी आपल्या या प्रसंगामध्ये आणखी आनंद भरण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे आणि संच नांदेड यांचा कार्यक्रम रात्री ठरलेला आहे, तो होणार आहे. आणि माझी एक नियोजन मंडळाला विनंती आहे की आपल्या नियोजनामध्ये त्या कार्यक्रमाची वेळ 9ची दर्शवलेली आहे. 9चा कार्यक्रम 10ला 11ला सुरू करायचा रात्रभर. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी सहसंपादक आनंद कांबळे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.